केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करणार अर्थसंकल्प। करदात्यांना कोणता दिलासा मिळणार? नोकरदार वर्गाचं लक्ष। अर्थसंकल्पामुळे आज शेअर मार्केटही सुरू राहणार। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पार्थ पवार अनुकूल असल्याची माहिती। बारामतीमधील शरद पवार आणि पार्थ पवारांच्या बैठकीमध्ये विलीनीकरणावर चर्चा झाल्याची ही माहिती। सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ। सुनेत्रा पवार ठरल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री। सुनेत्रा पवारच अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा। अर्थसंकल्पानंतर अर्थ व नियोजन खातं पुन्हा राष्ट्रवादीलाच मिळणार। सूत्रांची माहिती। राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास खातं सुनेत्रा पवारांकडेच। सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा। राष्ट्रीय अध्यक्षा होणार असल्याची प्रक्रिया पूर्ण करणारी कागदपत्र तयार असल्याची माहिती। अद्याप अधिकृत घोषणा नाही। राष्ट्रवादी सारख्या रांगड्या पक्षाचा अध्यक्ष मराठी असावा, अध्यक्ष पाटील असावा, पण पटेल नाही। राज ठाकरेंची प्रफुल्ल पटेलांवर टीका। 17 तारखेची बैठक विलीनीकरणाची नव्हे तर झेडपी निवडणुकांबद्दल होती। राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा तटकरेंनी फेटाळला। राष्ट्रवादी एकत्रीकरणाची अजितदादांची इच्छा होती। 4 ते 5 वेळा माझ्या घरी येऊन जेवून चर्चा करून गेलेले जयंत पाटलांचा खुलासा। 12 फेब्रुवारी ही तारीख ठरल्याचंही केलं स्पष्ट। शपथविधीसाठी इतकी घाई का? या प्रश्नावर मंत्री भुजबळ भडकले। अजितदादा गेल्यानंतरचा 4था दिवस, अजून किती दिवस थांबायचं? भुजबळांचा सवाल। बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या घराबाहेर गोळीबार। जुहूतील निवासस्थानाबाहेर रात्री उशिरा अज्ञातांकडून 4 राऊंड फायर। रोहित शेट्टीच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली। मुंबईकरांची पाणीपट्टी पुढील आर्थिक वर्षात वाढणार। पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव मुंबई महापालिकेकडे तयार। मुंबई महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर निर्णय। आयुक्तांच्या मंजुरीनंतर पाणीपट्टी वाढणार। मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान ब्लॉक, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक। सोन्याचे दर तोळ्यामागे तब्बल 21,200 रुपयांनी कोसळले, तर चांदीच्या दरातही 1 लाख रुपयांची प्रचंड घट। 3 दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरांमध्ये मोठी उलथापालथ। आजपासून सिगारेट, तंबाखू आणि पान मसाला महागणार। आरोग्यास हानिकारक पदार्थांवर लागणार अधिक कर। तंबाखूजन्य पदार्थांवर लागू होणार 40% जीएसटी। 400 कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणातील मुख्य संशयित पोलिसांना शरण। आरोपी किशोर सावळा पोलिसांना शरण। कंटेनर चोरी प्रकरणात 7 आरोपी अटकेत। शेवटच्या T20 सामन्यामध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय। न्यूझीलंडला धूळ चारत 4-1 न मालिका घातली खिशात। ईशान किशनची तुफान शतकी खेळी।